चला लक्ष द्या। या ठिकाणी आधी प्रोनाउन आहे, त्यानंतर प्रेपोजिशन आहे आणि वर्ब आहे। काय करायचं, यांना एक नंबर देऊन द्यायचं 1 2 3। आता पहिले मराठीमध्ये वाक्य बनवायचं असेल तर काय करायचं, मराठीमध्ये आधी प्रोनाउन घ्यायचंय, त्यानंतर प्रेपोजिशन घ्यायचं, त्यानंतर वर्ब घ्यायचं। पहिले प्रोनाउन या ठिकाणी माझ्या घेतलं का मराठीसाठी वाक्य इकडून इकडे बनवत जायचं आणि इंग्रजीसाठी इकडून इकडे यायचं। आता ते कसं मी सांगतो तुम्हाला बघा। आधी सगळ्यात आधी प्रोनाउन लिहून घ्यायचंय, प्रेपोजिशन पूर्ण लिहून घ्यायचंय, त्यानंतर वर्ब हे पूर्ण लिहून घ्यायचं आणि पाठ करायचंय। मग पाठ करत असताना काय एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रोनाउन काय, प्रेपोजिशन काय, वर्ब काय। आता आधी या ठिकाणी माझ्या आहे, प्रोनाउन म्हणजे काय माझ्या, मग माझ्या नंतर बनव हा वाक्य लिहून घ्यायचा। आपल्या नोटबुक मध्ये बघा मी लिहिलेलं आहे, माझ्या नंतर बनव। लिहिलं का, आपण इकडून इकडे गेलो, मग आता काय करायचं, इंग्रजीमध्ये इकडून इकडे यायचं। बघा माझ्या नंतर बनव, इंग्लिश मध्ये बघा मेक आफ्टर मी। आता निगेटिव्हचं वाक्य बनवायचं असेल तर त्या वाक्याच्या खाली बघा मेक आफ्टर मी घेतला, पण त्या वाक्याच्या खाली फक्त डोंट घ्यायचं, डोंट मेक आफ्टर मी, बस हे एवढं करायचं आपल्याला। हे झालं एक वाक्य। आता दुसरं वाक्य, एक प्रोनाउन घेतलं, त्या प्रोनाउनच्या खाली दुसरं वाक्य घ्यायचं, परत लगेच त्याच्या घ्यायचं। या ठिकाणी काय माझ्याच्या नंतर त्याच्यानंतर सांग, एक एक वर्ब खाली यायचंय, एक एक प्रोनाउन खाली यायचंय। आता मेकचं घेतलं आपण, आता टेलचं घेऊ। टेल म्हणजे काय, सांगणे। बघा त्याच्यानंतर सांग, वाक्य घेतलं आपण, त्याच्यानंतर सांग। इंग्लिशमध्ये काय करायचं, सांगण्याला आधी घ्यायचं, त्यानंतर नंतरचं यायचं आणि त्याच्याला लास्टला घ्यायचं। बघा सांगण्याला टेल, नंतरला आफ्टर आणि त्याच्याला हिम, टेल आफ्टर हिम। निगेटिव्ह मध्ये डोंट टेल आफ्टर हिम। आता तिसरं वाक्य बघा, तिच्या नंतर ठार मार। आता ठार मारण्याला काय इंग्लिशमध्ये किल आफ्टर तिच्याला हर, म्हणजे ह्या पद्धतीने वाक्य एक एक खाली बनवत यायचं। आता लास्टला नेम म्हणजे कोणत्याही पुरुषाचं नाव, कोणत्याही महिलेचं नाव पण या ठिकाणी घेऊ शकतो। आता आपण फॉर एक्झाम्पल बघा, बबली नंतर स्वयंपाक कर, जेवण बनवणे स्वयंपाक करण्याला आपण कुक म्हणतो। मग बघा बबली नंतर स्वयंपाक कर, स्वयंपाक करण्याला घ्यायचंय कुक आफ्टर बबली। मग या ठिकाणी एखाद्या मुलाचं नाव जर घ्यायचं असेल, बघा शिवम नंतर खोटं बोल। बघा शिवम नंतर खोटं बोल, या ठिकाणी खोटं बोलण्याला लाय, खोटं बोलण्याला स्पीक घ्यायची गरज नाहीये। बरेच विद्यार्थी या ठिकाणी स्पीक घेतात आणि लाय घेतात, असं घेऊ नका, कारण लायच म्हणजे खोटं बोलणे। खोटं बोलण्याला काय लाय आफ्टर शिवम। ह्या पद्धतीचे सेंटेन्सेस बनवा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। हे सगळे वर्ब घ्या। आता 30 वाक्य, आफ्टरचे 30 वाक्य बनवा, बिफोरचे 30 वाक्य बनवा। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।